कैसे करूं मैं हाय, नींद नाई रे चैन नाया रे, जीवन सारा बीता जाई शाम नाई रे, शाम नाई रे. गोपाळ श्रीकृष्णाचं तर सगुण रूप पाहिलं माणसं प्रेमात पडतात. यशोदेच्या समोर जेव्हा देव रडायला लागले ना, यशोदाने सुद्धा विनंती केली, देवा रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते न पाणी घेऊन येते, पाण्याला जाते न पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. त्याचं भजन करण्यामध्ये आनंद आहे महाराज. तो सांभाळतो ना आपल्याला. रुतला पायी काटा याड वाटा, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला. कसा गोड बोलोनी काटा काढीला ग बाई बाई, रुतला पायी काटा याड वाटा, नंदाचा कारटा होता जोडीला. तेची माझी हित करी ती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तेच सकल संत माझं हित करतात, जेणेकरून ह्या भगवंताची कृपा माझ्यावर होईल. या वाणीने नाही भजन केलं याचं दुःख नाही, पण वाणी कुठं काय बडबड करेल त्याचं दुःख आहे, फार मोठं दुःख आहे. एका गरीब माणसाला 200 रुपयाची गरज लागली. सावकाराकडे मागणी केली, सावकार दिवाळी झाल्याच्या नंतर तुमचे 200 रुपये फेडून टाकतो, पण मला 200 रुपये द्या. लक्ष देऊन ऐका, मला सिद्धांत सांगायचा आहे. सावकाराने सांगितलं, माझ्या खिशामध्ये 200 रुपये नाहीत, उद्या सकाळी एखाद्या लेकराला पाठव, 200 रुपये देतो. त्या गरीब माणसाने त्या सावकाराकडे आपला लहाना मुलगा पाठवला, आणि मुलगा पाठवल्याच्या नंतर तो मुलगा आला सावकाराच्या घरी, श्रीमंत माणसाच्या घरी. गरीबाच्या घरी दिवाळीला दिवाळी होते, पण श्रीमंताच्या घरी रोज दिवाळी असते. गरीबाचं लेकरू त्या सावकाराच्या घरी आलं. आल्याच्या नंतर सावकार दिसले नाही, सावकारीन बाई होत्या खाली. त्या बाईला विचारलं, मावशी, म्हटले काय? सावकार दिसत नाही, कुठं गेलेत? सावकारीन म्हटले ते वरच्या ताळावर बसलेत, वरच्या माडीवर. ते लेकरू आलं त्या जिन्यातून माडीवर. सावकार होते. सावकार म्हटले काय? माझ्या बापाने 200 रुपये सांगितलेत, दिवाळी नंतर देऊन टाकतो म्हणे. सावकार 200 रुपये कपाटातून काढून देतच होता. हे पोरग फार विचित्र होतं. अलीकडचे लेकरं फार विचित्र आहे हो. बापाच्या हातातून मोबाईल घेतात, लॉक काढून देतात आणि बापाला म्हणतात तुम्हाला काहीच कळत नाही. याला जन्माला घातलं, हे काही कमी कळालं का त्याला? याला जन्माला घालून चूक केली का? लेकर फार विचित्र आहे. वरती माडीवर आलं ते लेकरू, सावकार 200 रुपये देतच होता. ते पोरग मोठ्या मोठ्याने हसायला लागलं. सावकाराने विचारलं, का रे का हसतो? ते पोरग म्हटलं, नाही सावकार, मी का हसतो हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला राग येईल. आणि असं जर आपण एखाद्या माणसाला म्हटलं तुम्हाला राग येईल, मी सांगत नाही, तर ते म्हणतं नाही मला राग येत नाही, मी लय शांती ब्रह्म आहे, सांग तुला काय सांगायचंय. पोरग म्हटलं, नाही सावकार, मी का हसतो हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला काय होईल? राग येईल, मी नाही सांगत. सावकाराने 200 रुपये हातात घेतले आणि म्हटलं, हे बघ, जोपर्यंत तू सांगत नाही 200 रुपये देणार नाही, नाही मला राग येत, सांग काय झालं. पोरग विचित्रच होतं. पोरग म्हटलं, सावकार, मी आता तुमच्या जिन्यातून वरती आलो. म्हटले, मग तुमचं
तुमचा जिना असा एवढा एवढाच 1-1.5 फुटाचा. तुम्ही या माडीवर येऊन बसता. इथं जर तुम्ही मेलात, जर माडीवरच जर तुम्ही मेलात, तुमची एवढी मोठी ढेरी 2 फुटाची, तुम्हाला खाली कसं न्यायचं म्हणून मी हसत होतो. आता कामासाठी वेगळा आला होता, हसत वेगळा होता. आता सावकाराने 200 रुपये दिले असतील का? किती दयाळू असेल, शांती ब्रह्म असेल तरी सुद्धा नाही. सावकाराने त्याच्या कानाखाली टाकली, त्याला मरण नाही एवढ्यान ते कोंडून टाकलं त्या पोराला. माझा मुलगा काय येत नाही म्हणून त्या गरीब माणसाने दुसऱ्या मुलाला पाठवलं. दुसरा मुलगा आल्याच्या नंतर सावकाराला विचारलं, सावकार अहो 200 रुपयासाठी 2-2 माणसं लागतात का हो? माझा भाऊ आला होता ना, का दिले नाही 200 रुपये? सावकार म्हटला, किती मूर्ख भाऊ आहे तुझा. काय झालं म्हणजे? जिन्यातून वरती आला आणि मला हसायला लागला. 200 रुपये देतच होतो मी, मला हसायला लागला. मी विचारलं का हसतो? तो म्हटला, सावकार तुमचा जिना एवढा एवढा, तुमची ढेरी एवढी मोठी, तुम्हाला खाली कसं न्यायचं मेल्यावर? हे आल्याला त्याचा काही मावस भाऊ नव्हता, सक्का भाऊ होता. तो म्हटला, सावकार तुम्ही मेल्याच्या नंतर फक्त ढेरीचा प्रश्न होता ना सावकार, तुमची ढेरी कापून मी तुम्हाला खाली नेला असताना सावकार, कशाला मारायचं म्हटलं, कशाला एवढा कुटाणा करायचा सावकार. याला सुद्धा मारलं, यालाही कोंडून टाकलं. दोन्ही येत नाही म्हणून तिसरा मोठा आला. सावकार 200 रुपयासाठी एवढा वेळ लागतो का सावकार? गरीब असलो तरी देणार होतो ना सावकार तुमचे पैसे परत. 2 भाऊ आले तरी 200 रुपये देत नाही सावकार तुम्ही. काय झालं, माझे भाऊ कुठे गेले? सावकार म्हटलं, काय मूर्ख भाऊ आहेत हा, किती मूर्ख आहेत, त्यांना काही कळतं का नाही? एक आला हसायला लागला. मी विचारलं का असतो? तर म्हटलं, तुमचा जिना एवढा एवढा, तुमची ढेरी एवढी मोठी, तुम्ही मेल्याच्या नंतर माडीवरून खाली कसं न्यायचं? आणि दुसरा म्हटलं, तुमची ढेरी कापून तुम्हाला खाली नेऊ. हाही त्यांचा सक्का भाऊ होता, सक्का. हा म्हटला, सावकार तुमचा आणि ढेरीचा आणि माडीचाच प्रश्न होता ना, माडी सगट काडी लावली असती ना म्हटलं तुम्हाला. तुमच्या लक्षात येते का? इथं ते करावे देवाचे चिंतन, आनंद वाचाळ भरळती भरळ, तया कैसा गोपाळ पावे हरी. माझ्या तुकोबरायचं जीवन देवासाठी अर्पण आहे. जिजाबाई भांडतायत, तुकोबराय भजन सोडत नाही. किती भजन करताय तुकोबराय. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. कडे अंगी खेळे दैवत हे. जिजाबाई भांडू लागल्या. इथं जर कोणी जिजाबाई नावाचं असेल तर त्यांना महिलांना प्रश्न पडला असेल, हर इतके मोठे टाकले, थोडस प्रॉब्लेमच आहे. पण काही नाही, आपण अगदी 10-15 मिनिटं घेणार आहे नाही का ताटे साहेब? जिजाबाई भांडू लागल्या. भांडू नका, आत्ताच 10 मिनिटं घेते फक्त, कारण मला यायला वेळ झाला. 9:30ला कार्यक्रम सुरू झाला. परत आमचे ताटे साहेब तुम्ही नाराज व्हायचे, म्हणायचे कीर्तनकाराचा काय अभ्यास नव्हता का? टीका करायला काय लागते? तुमचे हात धरू शकतो आम्ही, तोंड थोडीच धरणार आहे. जिजाबाई भांडू लागल्या. प्रश्न पडला असेल, त्याही जिजाबाई भांडत होत्या का? पण त्या जिजाबाईचं हे शाब्दिक भांडण असायचं. ही जिजाबाई जर भांडायला लागली, कुकर मिक्सर काय फेकून मारेल त्याची गॅरंटीच नाही. दिवसभर उपाशी गावात फिरतो पण घरी येत नाही पहिलवान. ते म्हणता आपल्या कोणी नादी लागत नाही, पण घरी यायची हिंमत नाही. अवघड प्रश्न आहे. एकदा मी कीर्तनामध्ये सांगितलं होतं, शूरांच्या नजरेत ताकद असते. शूरवीर जे असतात त्यांच्या नजरेत ताकद होती. नजरेत ताकद पाहिलं तरी समोरचा माणूस गार होतो. शूरांच्या नजरेत ताकद असते. एक जण कीर्तन झाल्यानंतर आग्रह करू लागला, ताई चहाला चला, चहाला चला. मी म्हटलं नको, वेळ होतो. ते म्हटले नाही चलाच. आम्ही 4-5 जण गेलो. याने कीर्तनात ऐकलंच होतं नजरेत ताकद पाहिजे म्हणून. घरी गेला, मोठाले डोळे केले, असे मोठाले फाडले डोळे आणि 4 बोट दाखवले तिला, 4 कप चहा. ती म्हटली नजर खाली कर, नाही तर सराटाच घाली डोळ्यात.
सोपं आहे का म्हटलं एवढं? जिजाबाई भांडू लागल्या, महाराज संसारामध्ये एकाचं पीठ आणि दुसऱ्याचं मीठ असेल संसार होतो महाराज, तसा नाही होत. नुसतं भजनाने काही होत नाही महाराज. आज बाजाराला जा, 9 कोंबरेगावचा बाजार आहे महाराज, मिरच्या विकायला जा, एकही मिरची परत आणायची नाही, उचला पोतं, बाजाराला जा. तुकोबराय म्हटले भंडारा डोंगरावरती जायचं होतं भजनासाठी. म्हटले नाही, आज कोणत्याही डोंगरावर जायचं नाही, आज बाजारामध्ये जायचं. निघाले बाजाराला. विचार केला बाजारात भजन करू, हरीची दासा हरिदाही दिशा, तिथं भजन करू. बाजारात आले, डोळे झाकले, मिरच्याचं पोतं उघडं केलं आणि भजन करू लागले तुकोबराय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. डोळे झाकलेले आहेत, बाजार आहे शेवटी. डोळे उघडे असले तरी माल चोरीला जातो. ज्याचे डोळे मोठाले उघडे तरी बाजारातून एखादं टमाटच काय वांगच काय चालता चालता कोणी उचलतं, ज्याला उचलायची सवय. हौसे गवसे नवसे या प्रकारचे लोक आहेत. गवशातला प्रकार आला 14 जण, ते म्हटले आपल्याला मिरच्या न्यायच्यात. त्यातला एक जण म्हटला माझ्या बायकोनी मिरच्याचे पैसे दिलेत, मी विकत घेणार आहे. हे 3 जण म्हटले ते पैसे तसेच राहू दे, संध्याकाळी बघू म्हटले आपण काय करायचं त्याचं, विकत घेण्यापेक्षा नाही. 14 जणांनी अर्ध पोतं केलं, गेले घेऊन. अर्ध राहिलं. नंतर शांताबाई नावाची बाई आली. इथं कोणी शांताबाई असेल तर इथलं सोडून, बरं का, इथंच आहे का, बरं बरं, इथलं सोडून म्हटलं ना, मग भांडू नका. त्या शांताबाईबद्दल बोलते मी, दृष्टांतातल्या. नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली. ती म्हटली बाकीच्यांनी 2-2, 3-3 किलोच नेल्या, कारण कुटुंब छोटे आहे, माझं कुटुंब मोठं आहे. म्हटली मी सगळं पोतं घेऊन जाणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये कुटुंब मोठं असायचं, आता वेळ आहे. पूर्वीचा काळ असा होता, हम दो हमारे किती, पण आता असं आहे हम दो हमारे दो. काही दिवसांनी असं असणार आहे, हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले है, घर में 2 कुत्ते है, उनकी सेवा करनी पडती है. आताचा काळ वेगळा आहे. राजवाडे भरलेले असायचे. एक बाई तर बसमध्ये प्रवास करू लागली, कडेवरती लेकरू. कंडक्टरनी पाहिलं, बाईसाहेब आईसाहेब एक काम करा. म्हटले काय, मी उभा राहतो, तुम्ही माझ्या सीटवरती बसा. कंडक्टर उभा राहिला आणि मावशी त्याच्या सीटवरती ते लेकरू घेऊन बसली. कंडक्टरला उभा राहिल्यानंतर कळालं मावशीचं एक लेकरू नाही, आणखी 4-5 लेकरं पाठीमागे. राग आला कंडक्टरला, मावशी कळत नाही का तुम्हाला 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, एवढे लेकरं बरोबर आणतात का, यातले निम्मे तरी घरी ठेवायचे ना, यातले अर्धे तरी घरी ठेवायचे ना. मावशी रागीटच होती. मावशी म्हटली मेल्या हे अर्धेच आहेत. डझनाने कार्यक्रम असायचा पूर्वी. शांताबाईला 11 लेकरं आहेत. उचललं पोतं, घरी घेऊन गेली. नंतर डोळे उघडले तुकोबरायांनी, पाहिलं एकही मिरची शिल्लक राहिली नाही, घरी गेलं पाहिजे. घरी आले, रिकामं पोतं पाहिलं. माझ्या जिजाबाईंनी भांडू लागल्या, महाराज पैसे आणलेत का. महाराज म्हटले पैशाचं ठरलं नव्हतं. ठरलं होतं का पैशाचं, हां ठरलं होतं का पैशाचं, ठरलं देहीच विदेही भोगू दशा. जिजाबाई भांडू लागल्या. पण तुकाराम महाराजांच्या दासाचं रूप घेतलं देवाने. देवदास झाला. देवदास नाही, जगाचा बॉस आहे. ठरवलं तर 1 मिनिटात लॉकडाऊन होतं. देव बॉस आहे, दास झाला. आपण दास आहोत, पण बॉस व्हायला आवडतं, दास व्हायला कोणालाच आवडत नाही. देव त्या गावामध्ये गेला, पैसे मिळवले बाकीच्यांकडून, पण ती शांताबाई भांडकुदळ आणि भांडखोर, खोरं आणि कुदळ, डोकं लावून आवडते महाराज. ती म्हटली पैसे देणार नाही. देवाने सांगितलं साधा दास नाही, चतुरा तो शिरोमणी गुणला बनण्याची खाणी, चतुरा तो शिरोमणी गुणला बनण्याची खाणी,
शिरोमणी गुण लावण्याचे, चतुराचा शिरोमणी आहे गुण लावण्याचे. स्वतःला चतुर मनात म्हणून घेतात काही लोक, तो त्यांचा भ्रम आहे. गावामध्ये सप्ताहाची वर्गणी चालू आहे म्हणून काही लोक शहरात निघून जातात, काही सासरवाडीला निघून जातात, काल्याच्या पंक्तीला येतात तिकडचे सगळे घेऊन. 4-5 जण शहरात गेले आणि बोर्ड लिहिला होता हॉटेलवरती, आजोबाने जेवायचं, नातवाने बिल भरायचं. पोटभर जेवले, निघाले. हॉटेल मालक म्हटलं बिल, ते म्हटले बोर्ड वाचलाय, आजोबाने जेवायचं, नातवाने बिल भरायचं, आमचा नातू येईल आणि बिल भरेल. हॉटेल मालक हुशार होता, तो म्हटला हे बिल काय तुमचं नाही आहे, हे बिल तुमचं नाही, हे बिल तुमच्या आजोबाचं आहे, काढा 1000 रुपये. म्हटले तसं जाऊन जमणार आहे. पुढं गेले, नगदी उधार हॉटेलचा बोर्ड लागला. त्यातले 4 जण म्हटले उधारीचं दाब, म्हटलं बटन, उधार घेऊन बघू पुढच्या पुढं. म्हटले गावाला थोडीच येणार आहे उधारी मागायला. जसं उधारीचं बटन दाबलं, त्या हॉटेलमधलं पलीकडून बस स्टॉपलाच निघाले. चतुरा तो शिरोमणी. देवापेक्षा कुणी चतुर नाही, म्हणून त्या देवाची भक्ती करत असताना आपले संत आपल्याला तिथपर्यंत नेत असतात. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांच्या यानी जोडे सर्व सुख. शेवटच्या चरणात महाराज वर्णन करतात. तुका म्हणे